माझं नाव रोहिणी बाबूराव खोतकर, मी महेशची बहीण आहे. त्या लोकांनी घरी आले, सकाळी खूप तमाशे केले आमच्या घरात. 15-20 जण पोलीसवाले सगळे 15-20 जण घरात घुसले. आमच्या सगळं सामान अस्ताव्यस्त केलं. माझं अजूनही घरात मी थोडंसं आवरून आलेली आहे. पूर्ण सामान इकडे फेकलेलं आहे घरामध्ये. सांगितलं नाही, फक्त निघताना विचारलं मी, तो म्हटलं माझा भाऊ कुठे आहे, तर म्हणे त्याला थोडं लागलेलं आहे, तो फक्त सिरियस आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन भेटू शकता. तो इथं मारून पडला रात्रीपासून. आम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही. मारायची गरज नव्हती. तो काय जे असेल, गुन्हेगार असेल, त्यांनी काय जे केलं असेल त्याला शिक्षा द्यायचं. न्यायालय पडलेलं आहे, न्यायालयात त्याला जमा करा, न्याय त्याला शिक्षा देईन. काही गरज तुम्हाला शिक्षा द्यायचं कोणी सांगितलेलं आहे? शिक्षा यांच्याकडे शिक्षा द्यायचं काम नाहीये. यांना फक्त पकडा, घेऊन जा. न्यायाधीश बसलेले आहे, सरकार बसलेलं आहे, शासन आहे. शासन त्याला काय करायचं ते करल. या लोकांचं काम नव्हतं. किती वाजता कळवलं त्यांनी? मला सकाळी 3:30ला आले घरामध्ये. नाही, 3:30-4 वाजले होते, जवळपास 5च्या दरम्यान. नक्की सांगू शकणार नाही मी, पण 4 ते 5च्या आसपास ते घरामध्ये घुसले. 10-15 जण होते घरामध्ये. सगळे घुसून सगळं घरातलं सामान अस्ताव्यस्त केलं. माझ्या घरातलं सांगितलं नाही. विशेष सामान सोडा, काय जे झालं ते त्यांचं काम होतं की बाबा तुमच्या मुलाला असं असं झालेलं आहे, खर्चटलंय, गोळी लागली हे सांगितलं, लागून गेली. तो आहे सिरियस आहे, आयसीयू आहे. आयसीयू मध्ये बघतं पूर्ण आयसीयू छान मारला. मी आयसीयू कुठे तिथं विचारलं, डॉक्टरांनी नर्सने सांगितलं इथं आहे. इथं पडलाय तो कालपासनं. तो कधी मारला तेही माहित नाही, कसं मारला तेही माहित नाही, का मारला त्या लोकांकडनं पैसे खाल्ले. पैसे खाऊन त्याचा एन्काउंटर केला. तो क्रिमिनल इतका मोठा काही क्रिमिनल नव्हता. कोणाकडून पैसे खाल्ले असं? फॅक्टरी मालकच्या घरी. हे नेमकं काय लोकांनी कंप्लेंट केलेली आहे त्या लोकांकडनी, आणि पैसे खाल्ले. तो खूप मालदार माणूस आहे, खूप पैशावर आहे, त्याच्याकडे करोडो रुपये पडलेले. कुणाला मारणं त्याच्या काहीच त्यासाठी मोठी गोष्ट नाही. पैसे दिले. एक प्रकारे त्यांनी पोलिसांना सुपारी दिली माझ्या भावाला मारण्यासाठी. हा सुपारीचा कारभार झालेला आहे. कोणी दिले असं काही नाव वगैरे कामच नव्हतं. करण्यासारखा क्रिमिनल नव्हता ना, त्यांनी काही केलेलं आणि सिद्धही झालेलं नाही. काय जे ते जर पकडतायत, ते आलेत, पकडा, सिद्ध करा आणि शिक्षा करा. आपले भाऊ नेमकं काय जॉब करायचे, काय विवाहित आहे, मुलं आहे? नाही, विवाहित नाहीये, तो अविवाहित आहे. तो जो काही करायचा तो मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे त्याला का मारलं, मारलं का, कशासाठी? त्याला जेलात टाका. त्याला मारायचं कामच नव्हतं. नोकरी घेणार नाही मी. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी बॉडी पण घेणार नाही, अन्नाला हात पण लावणार. नोकरी वगैरे काय करायचं? हॉटेल आहे, स्वतःची हॉटेल आहे. हॉटेल आहे, घरी ट्रान्सपोर्टचं काम करतो. आमच्याकडे 4 व्हीलर्स आहे, गाड्या चालवतो. तो व्यावसायिक माणूस आहे, धंदा करतो. जवळपास तो 7-8 वर्षापासून पूर्ण अख्खं गाव सांगेल आमचं तो धंदा करतो. मोठे मोठे बॅनर्स लागतात. ते फरार होते असं काही? फरार काही नव्हता तो. ह्या लोकांनी पैसे खाऊन त्यांचा काही पर्सनल दुश्मनी असेल मला माहित नाही. म्हणजे आतल्या गोष्टी मला माहित नाही, माहिती काढेल मी आता. तुमची मागणी काय असेल? माझी मागणी, मला न्याय पाहिजे. तोपर्यंत मी अन्नालाही हात लावणार नाही. काकाचं नाव काय? काका आम्ही कसं जगून काही करू शकत नाही. आमच्या घरातला एकूणता एक कुळाचा दिवा येतो, तो मेला, आम्ही मरून जाऊ. मग करा काय करायचं. काकाचं काय नाव आहे? हे माझे वडील आहे, हे त्याचे वडील आहे. हे बाबूराव खोतकर, बाबूराव श्रावण खोतकर. त्यांनी मारलं, पडेगाव मध्ये मारलं, कुठं मारलं, कोणी मारलं, कोणी शूट केलं आणि का बळ केलं हे मला माहिती पाहिजे. त्याची चुकी आहे ना, तर तुम्ही जेलात टाका. तो गलत आहे, ठीक आहे, मी मान्य करते. असलही गलत, त्याला जेलात टाका. मारायचा अधिकार त्याला कोणीही दिलेला नाहीये. त्याला हात लावायचं काम नाही. त्याला अरे आरोपीला मारू सुद्धा शकत नाही. ते पोलीसवाले त्यांना परमिशन नसती, त्यांनी मारून सुपारी घेतली पोलिसांनी. माझ्या भावाची सुपारी घेऊन मारून टाकलेली. माझ्या बापाला एकच मुलगा आहे. आम्ही 2 जण बहीण भाऊच होतो फक्त. आता यांना आम्हाला खाऊ घालणारा गेला. लहान भाऊ होता. हो, लहान होता, पण तोच कमवताय ना. आई घरी आई वारली तिची 2016ला. मला का मारलं असेल पण नेमकं थोडं ते सांगतील ना. आता सांगतील ना, ते येतील ना. ते त्यांनाच विचारायचं ना आपल्याला का मारलं. त्यांनी मारलंय ना, त्यांनी शूट केलंय. 2 करोड रुपये कंपनीचा मालक घेतो. त्यांनी सुपारी घेऊन मारले माझ्या भावाला. गुंड आले, सुपाऱ्या घेऊ लोकांना मारून टाकतात. पोलिसाकडे रक्षेसाठी जायचं का त्यांच्यापासून घेऊन पळायचं हे आपल्याला कळत नाही. त्यांच्यापासून घेऊन पळावं लागणार, कारण की दिवसा ढवळ्यात जवान